नाशिक माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचा वाढदिवस आणि नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात वडाळा रोड येथील जलसा हॉलमध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। याचे औचित्य साधत नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्काराचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला। शाल पुष्पगुच्छ देऊन मुशीर सय्यद यांनी दोघांचाही सत्कार केला। दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून श्री सय्यद यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी मुशीर सय्यद यांनी मुस्लिम बांधवांचा पवित्र स्थान असलेल्या मक्का आणि मदिना येथे हज आणि उमराला जाण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुस्लिम बांधवांसाठी नाशिकच्या जानोरी विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याची मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे केली आहे, जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातून मुंबईला जाणाऱ्या लोकांची गैरसोय आणि वेळेची बचत होणार आहे। उसकी दावपट्टी और उसका क्षेत्र मुंबई एयरपोर्ट से भी बड़ा है। वहां से इंटरनेशनल फ्लाइट्स चालू होने चाहिए, लेकिन इमिग्रेशन चेकपोस्ट न होने की वजह से इंटरनेशनल फ्लाइट्स वहां से नहीं जा रहे। तो आपसे गुजारिश है कि आप प्रयत्न शुरू करें और इंटरनेशनल चेकपोस्ट अगर ओजर में आपकी मेहनतों से हो जाता है तो नासिक से ये पूरे उत्तर महाराष्ट्र के मुसलमानों को उम्रा और हज को जाने के लिए सहूलत हो जाएगी। और राजा बाबू, ये शहर खाजा वाला है, ये शहर खाजा वाला है, हम खाजा वाले हैं। तो नासिक से अजमेर के लिए ट्रेन हमारी बहुत दिनों से मांग है, इस ट्रेन के लिए आपको मेहनत करनी होगी। ये सारी मांगे, इन सारी मांगों के साथ हमें ज्यादा वक्त न लेते हुए बस इतना जरूर कहूंगा कि मेरे राजकीय कार्य का पूरी इसमें 1999 से मैंने राजकारण में प्रवेश किया, पार्टी में काम किया, वहां से मैं राजकीय स्तर पर काम करने लगा। मेरे कोई राजकीय वारस नहीं थे, मेरे कोई पिताजी, मेरे कोई चाचा जी, मामा जी, कोई नेता नहीं थे, लेकिन मैंने जब राजकीय स्तर पर काम करना शुरू किया तो मेरे भाई सगीर, समीर, तौकीर, कामरान, सिराज, रियाज, ये सारे लोग, बाकी हो सकता है कुछ नाम ना लूं, लेकिन सब लोगों ने जो ताकत लगाई, आने वाले दिनों में इस पूरे शहर के लिए हम और बड़ा संघर्ष करने जा रहे हैं। अभी मेरी बेटी आदिना सैयद भी मार्केट में आ चुकी है राजकारण के। हमें बहुत मेहनत करना है, हमारे समाज के लिए, हमारे पूरे शहर के लिए, सर्वधर्मीय सम्मान के लिए, सर्वधर्मीय संभाव के लिए हम सबको एकजुटता से काम करना है। और राजा बाबू, हम जानते हैं आप काम के फॉलोअप में बहुत आगे रहते हैं, तो हमारी मांगों को आप बिल्कुल काम के दौरान आप ध्यान में रखना। और ऐसी तरह जिस तरह से इस पूरे समाज ने, इस पूरे इलाके ने आपका साथ दिया, हम यकीन करते हैं कि इसी तरह आप भी हमारा साथ देंगे, आप हम पर ध्यान देंगे, हमारी समस्याओं पर ध्यान देंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज। यावेळी श्री वाजे यांनी मुशीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले। प्रत्येकाबरोबर स्पर्धे केले जातात असे नाही, त्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी, भगिनींनी मतदान केलं अनापेक्षितपणे। मध्य नाशिकमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जी मतं मिळाली त्यापेक्षाही जास्त मतं या लोकसभेमध्ये आपल्याला मिळालेली आहे।
पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 1,04,000चा लीड होता आणि 1,44,000 मतं हे हेमंत गोडसेला मिळाली होती. ती आज 1,24 मिळाली आणि आपल्याला 93,000 त्या ठिकाणी मिळाले. लीड जो 1,04चा होता तो 31,000चा लीड मिळाला. त्यामध्ये निश्चितपणाने 20,000 मतं आपल्याला कमी मिळाली, हे मान्य ठेवावं लागेल. परंतु राजाभाऊ वाजेंचा विजय हा पहिल्या दिवसापासून निश्चित होता, हे आमच्या मनामध्ये खात्री होती. त्यानुसार आपण व्यूहरचना त्या ठिकाणी केली. मुर्शिदभाई ज्या वेळेस माझ्याकडे आले किंवा मी मुर्शिदभाईकडे गेलो त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा केली. वसंत भाऊ असतील, विनायक भाऊ असतील, सुनील बागुल असतील, यांनी वसंत भाऊंनी जेव्हाचं रान केलं, विनायक पांडे सुद्धा रस्त्यावर उतरले. त्यावेळेस मध्ये नाशिकमध्ये भांडणं झाली, जसं लग्नानं सांगितलं. त्यावेळेस तात्काळ आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचलो आणि हे रिपोर्टिंग सुद्धा उद्धव साहेबांना आम्ही केलं की नाही, वसंत भाऊ आणि विनायक भाऊ हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी भांडणं झाले, त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम केलं. म्हणूनच एक सुटीचा विजय आहे. मी म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे किंवा राजाभाऊ पण म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे. सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे सर्व नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांना समर्पित हा विजय आम्ही करतो आणि निश्चितपणाने वाढदिवसानिमित्तानं मुर्शिदभाई सय्यदना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय मुर्शिदभाई यांचा आज 53वा वाढदिवस आणि आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आदरणीय वसंत भाऊ इथे, आदरणीय सुधाकर भाऊ गुजर, आदरणीय संजय भाऊ चव्हाण, आदरणीय रघुनाथ शिरार, कृष्णभाऊ मंदानी, आदरणीय सिराज भाई, आदरणीय सुधीरभाई, यासोबत सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर माता बहिणी, उशीर खूप झाला आणि प्रत्येकाला काही ना काही काम आहे. परंतु मुर्शिदभाईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आलो. हे प्रथम आपल्या सर्वांचे आणि मुर्शिदभाईंचे मनपूर्वक आभार मानतो की 20 तारखेला झालेल्या निवडणुकीत आपण सर्वांनी मला एक साथ दिली. आज माझा विजय जो दिसतो त्याच्यात आपल्या सर्वांचा मोठा वाटा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानणं, मुर्शिदभाईंना शुभेच्छा देतो हे मला वाटतं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच मी सिंधुदुर्ग इथे त्या कार्यक्रमासाठी आलो. वाढदिवस जरी मुर्शिदभाईंचा असला तरी माझा सत्कार त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या भाषणात जे मुद्दे मांडले, ज्या मागण्या केल्या, त्याच्यातली एकही मागणी अवाजवी नव्हती आणि ते लक्षात ठेवून तोडजोड करून त्या पद्धतीने काम करावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जो बॅकलॉग आहे, या समाजाचा जो बॅकलॉग भरून काढायचा आहे त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे आणि ती जरूर आम्ही पूर्ण करू ही भावना आहे. मी त्याच्याबद्दल मला वाटतं की मुर्शिदभाईंचा वाढदिवस आणि त्याच्यात हा जवळपास माझा महत्त्वाचा म्हणजे आज पहिलाच मोठा कार्यक्रम आणि आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आहोत. मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय मुर्शिदभाईंना शुभेच्छा देतो. त्यांचे असे खूप वाढदिवस आणि आपण सर्वजण त्या वाढदिवसाला हजर आहोत ही भावना व्यक्त करतो. त्यांना मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद. खासदार राजाभाऊ वाजे, सुधाकर भाऊ बडगुजर, जिल्हा प्रमुख यांचा सत्कार
माजी आमदार वसंत भाऊ गीते, माजी महापौर विनायक भाऊ पांडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गजू नाना शेलार, माजी नगरसेवक सुफी जीन, माजी नगरसेवक सिराज भाई कोकणी, माजी नगरसेवक हेमलता ताई पाटील, माजी नगरसेवक संजय अप्पा, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, सोहेल भाई बेग, आलमगीर मास्टर, इरफान मास्टर, सय्यद झाकीर, मुसाफिर सय्यद, आसिफ बॉस, शेरूभाई, तौसीफ बाबा, तकदीर शेख, शकील तांबोळी, SM ग्रुप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.